हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर काल जी पहिल्या श्रावण सोमवाराची मी पूजा केली होती तर तिचीच आता उत्तर पूजा करायची होती, म्हणजेच पूजा मांडणी जी मी केली होती तर ती उचलायची होती। जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर सर्वात पहिल्यांदा कोणतीही जेव्हा आपण सेवा करतो तर दिवा प्रज्वलित करून घेतो आणि जो अखंड दिवा मी लावला होता तर रात्रभर तो चालूच होता, त्यामुळे मी फक्त एकदा त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर तो चालूच होता आणि ज्या समया देखील लावल्या होत्या तर त्या देखील अखंड चालू होत्या, म्हणजेच रात्रभर त्या चालूच होत्या। यामुळे मग जो दिवा होता तर तुपाचा मी सर्वात पहिल्यांदा लावून घेतला, कारण आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा असतो, तर तो देखील मी लावून घेतला। यानंतर मी महादेवांची एक माळ जप करून देखील घेतली, म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत जी माझ्याकडे रुद्राक्षाची माळ आहे, म्हणजे जी मी रुद्रयंत्रावर ठेवत असतो तर तिच्यावरतीच मी महादेवांचा जप करून घेतला। कारण जेव्हा आपण रुद्राच्या माळीवर महादेवांचा जप करतो तर तो खूप प्रभावी ठरतो, त्यामुळे जी रुद्राक्षाची माझ्याकडे माळ आहे तर तिच्यावरतीच महादेवांचा मी जप करत असतो। आणि जेव्हा कोणताही सोमवार असतो तर तेव्हा देखील मी त्याच्यावरतीच महादेवांचा जप करत असतो। यानंतर महादेवांची मी आरती करून घेतली, म्हणजेच कापराने आरती करून घेतली, जी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये महादेवांची आरती दिलेली आहे तर ती मी करून घेतली। आणि जी गणपती बाप्पांची आरती आहे सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि त्यानंतर महादेवांची आरती करून घेतली आणि त्यानंतर मग मी पूजा उचलण्यासाठी सुरुवात केली। तर सर्वात पहिल्यांदा मी महादेवांना पुन्हा एकदा गोडाचा नैवेद्य दाखवला, दूध आणि साखर याचा नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मग पूजा उचलण्यासाठी मी सुरुवात केली। तर सर्वात पहिल्यांदा मी जे काही फुलं वगैरे होते तर सर्व मी ती उचलून घेतली। त्यानंतर जी साखर महादेवांना मी प्रसादामध्ये ठेवली होती तर ती देखील मी उचलून घेतली। यानंतर जे बेलाचे पान महादेवांना मी अर्पण केले होते, जे बेलाचे पान मला मिळाले होते त्याला 5 पानं होती तर ते देखील खूप शुभ मानलं जातं ते पान, तर ते माझ्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्येच मी ते ठेवणार आहे। ते जेव्हा आपल्याकडे आपण देवांना अर्पण करतो आणि त्यानंतर मग ते आपण आपल्या पुस्तकामध्ये ठेवू शकतो, त्यामुळे ते जे पान आहे तर ते माझ्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मी ठेवून दिलं। आणि यानंतर जी आता पूजा मांडणी मी केली होती तर हळूहळू उचलण्यासाठी सुरुवात केली। तर जे काही आता मी बेल वगैरे फुलं मी वाहली होती महादेवांना तर ही माझ्या निर्मल्यामध्ये टाकून देतो, जे इथे झाडे आहेत तर त्यांच्या बुडामध्ये टाकून देतो। तर जेव्हा पाऊस येतो तर तेव्हा त्यांची खतामध्ये रूपांतर होऊन जाते, त्यामुळे मला जास्त काही वेळ लागत नाही। जी काही पूजेला मी फुले यूज करतो तर सर्व मी झाडाच्या बुडातच टाकून देतो। त्यानंतर सर्व फुलं वगैरे उचलल्यानंतर महादेवांच्या पिंडीचं देखील मी विसर्जन करून घेतलं। तर तुम्ही बघत असाल तर हा जो मोठा मी अशा मोठ्या प्रकारच्या भांड्यामध्येच महादेवांच्या पिंडीचं विसर्जन करून टाकलं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर हे मी नंतर झाडांच्या बुडामध्ये टाकून देतो। तर याच्यामध्ये थोडंसं मी गंगाजल देखील टाकून घेतलं आणि त्यानंतर मग महादेवांच्या पिंडीचं मी विसर्जन केलं। आणि जेव्हाही आपण पार्थिव शिवलिंग तयार करतो महादेवांची पिंड तयार करतो तर तेव्हा ज्याचं आपण विसर्जन करतो तर तेव्हा जो पिंडीचा निमुळता भाग आहे तर तो आपल्याकडे आपण ठेवायचा। आणि आपण कशासाठी महादेवांच्या पिंडीचं स्वरूप तयार केलं होतं, पूजा आपण कशासाठी केली होती तर ती आपल्या मनामध्ये इच्छा प्रकट करायची आणि त्यानंतर आपल्याला तो भाग थोडा थोडा पाण्यामध्ये सोडायचा आणि त्यानंतर महादेवांच्या पिंडीचं आपल्याला विसर्जन करून टाकायचं। तर आता प्रत्येक सोमवारी मी महादेवांची अशा प्रकारचीच पिंड तयार करणार आहे, जी मातीची पिंड आहे तर तीच मी तयार करणार आहे। कारण श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व हे पार्थिव शिवलिंगाला असतं, जे आपण मातीपासून शिवलिंग तयार करतो तर त्याला सर्वात जास्त महत्त्व असतं। त्यामुळे मी जे पितळेचे शिवलिंग आहे तर ते मी विकत घेतलं नाही, तर मातीचं जे शिवलिंग आहे तर तेच मी तयार करणार आहे। आणि जे आता पुढचे देखील सोमवार आहेत, यावर्षी श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आलेले आहेत, तर आता पहिल्या सोमवारची पूजा मी तुमच्यासोबत काल व्हिडिओमध्ये शेअर केली। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आणि अजून जे 3 आता सोमवार राहिलेले आहेत तर त्यांची देखील आता व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर ते व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर त्यानंतर महादेवांच्या पिंडीचं मी विसर्जन करून टाकलं आणि जी काही पूजेची मांडणी मी केली होती, जे स्वास्तिक मी सर्वात पहिल्यांदा खाली काढलं होतं तर त्याची देखील मी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि त्यानंतर ते स्वास्तिक मी क्लीन करून घेतलं। यानंतर जी गणपती बाप्पांची माझ्याकडे मूर्ती आहे तर सर्वात पहिल्यांदा मी तिचा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर जी स्वामींची मूर्ती आहे माझ्याकडे तर तिचा देखील मी अभिषेक करून घेतला। त्याचबरोबर आज नागपंचमी देखील होती, आज मंगळवार होता, तर मी वेगळी काही पूजा केली नाही। आणि जे बेलाचे पानं मला मिळाले होते तर ते देखील मी महादेवांना अर्पण करून घेतले, जो महादेवांचा फोटो आहे तर त्याला मी अर्पण करून घेतलं। त्याचबरोबर जे स्वामींचं माझ्याकडे मूर्ती आहे तर तिला देखील मी ते महादेवांचं जे बेलाचं पान आहे तर ते अर्पण करून घेतलं। याचबरोबर जे रुद्रयंत्र आहे तर त्याला देखील मी
बेलाचं पान अर्पण करून घेतलं आणि यानंतर मग नित्यसेवेला मी सुरुवात केली। सर्वात पहिल्यांदा मी श्री स्वामी स्तवन वाचून घेतला आणि त्यानंतर मी महाराजांची एक माळ जप केली। त्यानंतर जे नित्यसेवेचे 3 अध्याय वाचायचे होते, म्हणजेच 16वा 17वा आणि 18वा ही 3 अध्याय वाचायचे होते, तर ते देखील मी वाचून घेतले आणि त्यानंतर मग महादेवांची आरती करून घेतली, म्हणजेच महाराजांची आरती करून घेतली। आणि जी महादेवांची आरती होती तर ती देखील मी करून घेतली, कारण आज नागपंचमी होती, त्यामुळे जी महादेवांची नित्यसेवेमधल्या पुस्तकामध्ये आरती आहे तर ती देखील मी करून घेतली। आणि त्यानंतर जे नित्यसेवेमधले 3 अध्याय वाचायचे होते तर हे देखील मी वाचून घेतले आणि थोडं गोडाचा नैवेद्य म्हणून म्हणजेच दूध आणि साखर याचाच मी नैवेद्य दाखवून घेतला आणि जो स्वयंपाक मी तयार केला होता तर त्याचा देखील मी नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मी तो ग्रहण केला। जे नित्यसेवेचं पुस्तक मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर ते खरंच जर तुम्ही म्हणजेच स्वामी सेवेमध्ये नवीन आले असाल तर तुम्हाला ते खूप युजफुल ठरतं, कारण त्यामध्ये वारांनुसार आपण कोणत्या सेवा कराव्यात किंवा कोणत्या देवांच्या आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत तर संपूर्ण माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे। जर तुमच्याकडे ते पुस्तक नसेल आणि तुम्हाला ते हवे असेल तर तुमच्या जवळपास म्हणजे जिथे स्वामी केंद्र असेल तर तिथे तुम्हाला ते पुस्तक अवेलेबल होऊन जाईल, किंवा जर तुम्हाला म्हणजेच स्वामी केंद्र नसेल तुमच्याजवळ आणि जर तुम्हाला ते पुस्तक हवं असेल, नारायणी पूजा आर्ट्सच्या तर ताई आहेत तर त्या देखील म्हणजेच आपल्याला ऑनलाईन खरेदी म्हणजेच आपण त्यांच्याकडे करू शकतो। तर जे आपलं पार्सल आहे तर आपल्याला ते घरपोच मिळून जातं। तर बरेचसं जे पूजेचं सामान आहे तर ते मी त्यांच्याकडूनच बनवलेलं आहे। जर तुम्हाला देखील हे पुस्तक किंवा कोणतेही म्हणजेच सत्यनारायणाचे पूजेचे पुस्तक हवे असतील तर त्यांच्याकडे ते अवेलेबल आहेत। जर तुम्हाला ते हवे असतील तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि जेव्हाही मी त्यांच्याकडून काही खरेदी करत असतो तर त्या व्हिडिओच्या खाली मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंमत वगैरे विचारू शकता आणि त्याचबरोबर त्यांचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला पाठवला तर तुम्हाला म्हणजेच घरपोच तुम्हाला ते पार्सल मिळून जातं। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा।